प्रथमच महाराष्ट्रात कल्याणमध्ये गुढीपाडवा 4 दिवसाचा उत्सव आहे. उत्सवाची सुरुवात 6 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 6 एप्रिलला प्रभू रामाची जी महाआरती आहे आपण कल्याणमध्ये 3 ठिकाणी ठेवली आहे. 7 तारखेला आपण गुढीपाडवा स्वच्छता अभियान करतो आहे. याच्यात आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं सहकार्य घेणार आहोत आणि याच्यात आम्ही लोकांना आवाहन करणार आहोत की तुम्ही जिथे राहता तिथला ॲटलिस्ट 200 मीटर परिसर तुम्ही स्वच्छ करा. या निमित्ताने आपलं शहर स्वच्छ होऊ शकतो आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने शहरातलं स्वच्छता अभियान अजून जोरात आपण करू. 8 तारखेला सोमवारी आपण संध्याकाळी कल्याणचे जे कलाकार आहेत जे आज राष्ट्रीय स्तरावरती खूप नाव कमवलेलं आहे असे नचिकेत लेले, डॉक्टर संकेत भोसले, आशिष पाटील, मराठी ॲक्ट्रेस आदिती सारंगकर यांना घेऊन आपण जल्लोष सप्तसुरांचा हा कार्यक्रम कल्याणकरांसाठी करणार आहोत. हा कार्यक्रम फडके मैदानला संध्याकाळी 6 ते 8:30पर्यंत असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांना फ्री असणार आहे. तर आम्ही सर्वांना आवाहन करू की त्या कार्यक्रमाला हजेरी लावा. 9 तारखेला जो गुढीपाडवा आहे आपला आणि या दिवशी कल्याणला जोडण्यासाठी आणि कल्याणकरांना एकत्र आणण्यासाठी, हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी आपण 3 स्वागत यात्रा आयोजन केलेलं आहे. या स्वागत यात्रेचं जी सुरुवात आहे ते मुरबाड रोडला वैष्णवी मॅटर्निटी हॉस्पिटलच्या इथून होणार आहे आणि ती पारंपरिक पद्धतीने सजानन चौक, शिवाजी चौक, तिलक चौक आणि मग पारनाका आणि फडके मैदानला तिथं समारोप. त्याच 7 वाजता साई चौक, खडकपाडा, विशाल भोईर चौक, आदरवाडी इथून 7 वाजता स्वागत यात्रा सुरू होतील आणि ह्या दोन्ही यात्रा फडके मैदानला एकत्र येतील आणि तिथे आपण 25 वर्ष म्हणजे आपलं रौप्य महोत्सव असल्याकारणाने तिथे 25 फुटी आपण गुढी उभारणार आहोत आणि त्या महागुढीचं पूजन होणार आहे आणि कार्यक्रमाचा समारोप आपण लाडूच्या प्रसादाने करणार आहोत. तर 5,000 लाडू आपण तयार केलेले आहेत. एकूण किती चित्ररथ असतील? यावर्षी आम्ही स्वागत यात्रेला आपण थीम दिली आहे की शहराची वाटचाल आनंदाकडे, हॅपीनेस इंडेक्स ॲट द रेट ऑफ कल्याण सिटी. तर याच्या माध्यमातून आम्ही ज्या गोष्टी शहरातल्या नागरिकांना आनंद देऊ शकतात अशा प्रकारचे चित्ररथ आपण आयोजन केलेले आहेत. याच्यात आपण जसं पाठारे नर्सरी आहे ते झाडं लावा, झाडे जगवा, मतदान करण्यासाठी लोकांना जनजागृती करण्यासाठी आपण चित्ररथ केलेले आहेत. आपल्या संस्कृतीचं हे करण्यासाठी चित्ररथ ठेवलेले आहेत. जीवनशैली कशी बदलायची त्याच्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या माध्यमातून आपण करतो. आमचं इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण यांचं पण एक चित्ररथ असेल की ज्याच्यातून समाजात आरोग्याविषयी जे जनजागरण आणि प्रबोधन करणारे मेसेजेस असतील ते आम्ही त्याच्यातून देणार आहोत. असे 25 चित्ररथ आहेत आपल्याकडे. कोणार्क, अपना शहर, अपनी बातें.